हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी तुम्हाला वाफेवरच्या आहे ना तांदळाच्या पापड्या दाखवणार आहे. तर त्यासाठी ना मी आधी ना तांदूळ धुवून घेतले होते आणि आपला कोकणाचा जो तांदूळ असतो ना जुना, तर तोच धुवून आहे ना स्वच्छ वाळत घालून गिरणीतून दळून आणलाय. तर त्यासाठी ना मी साहित्य घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं मीठ आहे, खसखस, हवरी आणि तांदळाचं पीठ आहे. तर 2 वाट्या आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलंय. तर आता पाणी टाकून आहे ना मळून घेऊ. त्याच्यात कुठेही गाठी नाही राहिल्या पाहिजे, असं आहे ना छान मळून घेऊ आपण. तर असं आहे ना सगळं मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता याच्यात कुठेही अशा गाठी झालेल्या नाही आहेत आणि एकदम असं परफेक्ट बनलेलं आहे. तर हे पीठ आहे ना 1 तासासाठी ना आपल्याला भिजत ठेवायचंय. तर तुम्ही पाहू शकता इथं पाणी उकळी आलेली आहे आणि पापड्या बनवायसाठी ना 2 ताट्या लागतील आपल्याला. त्याप्रमाणे ना मोठी परात लागेल आणि त्यात पाणी लागेल आणि मोठी सुई लागेल. आणि आपल्याकडे असं पाटी असेल ना तर पाटी घ्या, नाहीतर कोण सगळ्यांच्या घरात सुपा असतेच तर सुपावर टाका, कारण दुसऱ्या धातूला आहे ना पापड चिकटते. तर 2 प्रकारच्या मी पापड्या करून दाखवणार आहे. तर आज आहे ना मी पहिल्यांदा वाफेवरच्या पापड्या करून दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करते. आणि स्वच्छ असं नॅपकिन घ्यायचा, कारण आपल्याला आहे ना पुसून घ्यायला लागेल ताट. तर छोटा पोळ्याचा चमचा असेल ना तर तेवढंच पीठ आपल्याला भांड्यावर टाकायचंय. तर भांडं व्यवस्थित पकडून आहे ना त्या पिठाला आहे ना पापडीचा आकाराचा मस्त असा शेप देऊन घ्यायचा आहे. हे ना भांडं त्याच्यावर ठेवून घ्यायचं. इथे 5 मिनिटं असं वाफेवरच ठेवायचं. आणि ज्या वेळेस आपली पापडी ना काढून घेतो ना आपण, त्यावेळेस आहे ना तिला पाण्यात आहे ना थोडंसं गार पाण्यात आहे ना टाकून घ्यायची आधी, आणि नंतर आहे ना पाणी वरून टाकून आहे ना ती पापडी ना थोडंसं आहे ना सुई घालून ढिल्ली करायची. मग नंतर काय होतं तर पापडी व्यवस्थित निघते. आणि प्रत्येक वेळेस नंतर ताट धुवून पुसून घ्यायचं आणि नंतरच पीठ टाकून आहे ना परत पापडी बनवायची. आपलं बॅटर आहे ना खूप छान झालं होतं, त्याच्यामुळे शेप पण आहे ना एकदम मस्त येत होता त्या पापडीचा. काढावं लागतं ना. तर तुम्ही पाहू शकता असं आहे ना 1 चमचा आपला पोळ्याचा जो चमचा असतो ना तेवढा जरी टाकला ना तर पापडी खूप मोठी होती अशी. आणि तिला ना ताट हालून व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची. तर व्हिडिओत दिसल्याप्रमाणे ना अशी गोल बनवायची. आणि पहिली आपण जी पापडी टाकलेली होती ना ती दुसरी पापडी काढूच तर तोपर्यंत होऊन जाते पहिली पापडी. तर अशी ती आधी पालथी घालायची आणि हे ताट आहे ना आपण याच्यावर ठेवून द्यायचं. तर ही काढेपर्यंत आहे ना पापडी पहिली होऊन जाते. आणि सुईच्या साह्याने ना आधी असा आपण कड काढून घ्यायची. कड रिकामी केली ना म्हणजे मोकळी केली ना पापडी पण व्यवस्थित निघते.
तर अशा प्रकारे ने मी सगळ्या पापड्या ना एकामागे एक करून घेतल्या तर आणि अर्धा किलोचंच पीठ होतं तरी पण ते मला आहे ना जवळजवळ 2 तास गेलं होतं. जेव्हा आपण वरून पाणी टाकतो ना पापडीला त्यावेळेस ती पापडी रिकामी होते आणि ती थंड होते त्याच्यामुळे पटकन आहे ना निघून येते. तर हे पाणी ना गरम होतं थोड्या वेळात, थोड्या पापड्या झाल्या का लगेच गरम होतं. तर हे पाणी बदलायचं आणि परत थंड घ्यायचं घेतले कारण ते लगेच गरम होतं तर व्यवस्थित पापड्या नाही निघत त्याने मग. तर जशा पापड्या होतील ना तशा मी ना बाहेर कॉटवर आणून टाकत होते आणि त्यांना काही जास्त उन्हाची पण गरज नसते तर त्या लगेच सुकून जातात. आणि दुसऱ्या दिवशी ना मी त्यांना उन्हात ठेवलं होतं. तर वाफेवरच्या पापड्या ना आपले 2 दिवस वाळल्या आहेत आणि उन्हात चांगल्या वाळून दिल्या आहेत. एवढं पण ऊन नाही लागत त्यांना पण चांगल्या वाळल्या आहेत. तर आपण तळून पाहू कशा झाल्या तर. आणि खूप छान झाल्या होत्या त्या पापड्या आणि चवीला पण खूप छान झाल्या होत्या. तर असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.